पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू माफियांविरुद्ध मोठी कारवाई केली असून सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी शेगाव दुमला गावात एक टेम्पो गाडी, एक ट्रॅक्टर आणि वाळू उपसा करण्यासाठी लागणारी एकूण 11,50,000 तसेच आंबे गावातून 125 ब्रास वाळूचा साठा 7,50,000, त्याचप्रमाणे मौजे आंबे गावात एक टिप्पर किंमत 28 लाख रुपये, त्यामध्ये 5 ब्रास वाळू किंमत 30,000 असा एकूण 47,000 रुपयांचा मुद्देमाल, यामध्ये एक टिप्पर, एक एंट्रा टेम्पो, एक ट्रॅक्टर आणि एकूण 130 ब्रास वाळू असा एकूण 47 लाख रुपयांचा मुद्देमाल आणि वाळू साठा पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून मोठी कारवाई केली आहे। पंढरपूर तालुका पोलिसांनी टेम्पो, ट्रॅक्टर, टिप्पर याचे चालक आणि मालक आणि वाळू साठा करणाऱ्या आरोपींविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत दगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी, अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, विक्रम वडणे, ASI आबास शेंडगे, पोलीस हवालदार सुहास देशमुख, दीपक मंगेश रोकडे, अभिमन्यू गरड, भोसले, सचिन गावडे, सागर गवळी, पोलीस चालक राम चाटे, हसन नदाफ आणि गोडसे यांच्या पथकाने केली आहे।